काय करताय? अगं नाश्त्यासाठी हिरव्या दाणेदार हुरड्याच्या भाजणीचं थालपीठ करतीये. पण आता हुरड्याचा सीझन तर नाहीये ना. अगं माणिक फूड्सचं दर्जेदार उत्पादन बाजारात आलंय. शुद्ध आणि चवदार हुरडा भाजणी, शिवाय 12 महिने मिळणार याची 100% खात्री. प्रिझर्वेटिव्ह नाहीत की कुठले कृत्रिम रंगही नाहीत. तुम्हीच पहा आता कसं होतंय ते हे हुरड्याचं थालपीठ. हुरड्याच्या भाजणीचं थालपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य असं: 2 कप हुरड्याची भाजणी, चिरलेली कोथिंबीर पाव कप, रिफाईंड तेल जरुरी पुरते, कांदा 1 मध्यम, हिंग, हळद, धणेपूड, जिरेपूड, आमचूर आणि कढीपत्ता पावडर प्रत्येकी अर्धा टीस्पून, पांढरे तीळ, ओवा, तांबडं तिखट आणि बारीक मीठ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून. माणिक फूड्सच्या हुरड्याच्या भाजणीचं थालपीठ करण्यासाठी आपण इथे परात घेऊन त्याला थोडं तेल लावून घेऊयात, म्हणजे भाजणीचं पीठ मळताना परातीला चिकटणार नाही. आता परातीमध्ये आपल्याला 2 कप हुरड्याची भाजणी घ्यायची आहे. ह्या मापामध्ये 3 मोठी थालपीठं व्यवस्थित होतात. आता भाजणीच्या थालपीठामध्ये कोणकोणते जिन्नस घालायचे ते व्यवस्थित पहा. त्यामध्ये घालूयात अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिऱ्याची पूड, जिरे इथे मी भाजून त्याची पूड केलेली होती, अर्धा टीस्पून धण्याची पूड, धण्याची पूडसुद्धा सेम तशीच धुवून भाजून करायची आहे, अर्धा टीस्पून आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे थोडी आंबट तिखट चव थालपीठाला येते, अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ. तुम्ही पाहू शकता टीस्पून आणि टेबलस्पूनमध्ये फरक आहे. 10 टेबलस्पून ओवा. ओवा तळहातावर घेऊन चुरून घातला ना की त्याचा स्वाद थालपीठाला खूप छान येतो. आणि जड धान्यांचे पदार्थ न पचणाऱ्यांना थालपीठ पचून जातं. आता घालूयात अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट, अर्धा टेबलस्पून बारीक मीठ. मीठ मात्र प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार घालायचं आहे, कारण प्रत्येकाचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. आणि आता इथे एक सिक्रेट घटक घालायचा आहे, तो म्हणजे अर्धा टीस्पून कढीपत्ता पावडर. कढीपत्ता पावडर पचनाला तर हलकी असतेच, पण स्वादसुद्धा थालपीठाचा लाजवाब ठेवते. तरीसुद्धा ती ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं. हुरड्याच्या भाजणीमध्ये घातलेले हे सगळे ड्राय मसाले आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित ते मिक्स झाले ना की थालपीठामध्ये त्याची चव समान लागते. मसाले मिक्स केलेल्या भाजणीमध्ये आता आपण घालूयात पाव कप चिरलेली कोथिंबीर. जेवढी कोथिंबीर आपण जास्त घेऊ ना तेवढा त्याचा स्वाद अजून वाढतो. एक बारीक चिरलेला कांदा जो होता तो आपल्याला इथे घालायचा आहे आणि कांदा आणि कोथिंबीर आपल्याला या भाजणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. ओ माय गॉड, लाईट गेली. आता भाजणीच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून भाजणीचं पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे. त्याचा आपण डव करणार आहोत, पण अगदी सैलसर. पीठ जेवढं सैलसर भिजवणं तेवढं थालपीठ थापायला सोपं जातं आणि त्यातून कच्चंही राहत नाही. थालपीठाला चरे पडत नाहीत भाजताना. या छोट्या छोट्या टिप्स नेहमी लक्षात ठेवायच्या. वेगवेगळ्या धान्याचं पाणी शोषून घेण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं, त्यामुळे भाजणीच्या थालपीठाला भरपूर पाणी शोषलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला सैलसर डव तयार झालेला आहे. आता ह्याचे गोळे करून आपल्याला थालपीठं थापायचे आहेत. थालपीठं थापण्यासाठी रोज आपण जो पोळी भाकरीला तवा वापरतो ना तोच तवा आपल्याला वापरायचा आहे. त्यात आपण अंदाजे अर्धा टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि ते संपूर्ण तव्याला पसरवायचं आहे, म्हणजे थालपीठ तव्याला चिकटणार नाही. तव्याला तेल व्यवस्थित शेवटपर्यंत पसरवून घ्यायचं, म्हणजे थालपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं, शुष्क पडत नाही आणि त्याला चरेसुद्धा पडत नाहीत. अशा पद्धतीने तव्याला तेल पसरवल्यावरती मळलेला थालपीठाच्या भाजणीचा जो गोळा आहे तो तव्यावर ठेवायचा आणि 4 बोटांनी थालपीठं थापायची. बोटं आपण पाण्यामध्ये बुडवून घेणार आहोत. डाव्या हाताने तवा धरायचा
आणि फक्त थापताना तवा गोल गोल फिरवायचा, मध्येच बोटं पाण्यात बुडवायची ना आणि थापताना कडा दाबायच्या, म्हणजे कुठंही हात लावायचा नाही. तुम्ही पाहू शकता अतिशय अलगद आणि गोलाकार थालपीठ थापलं गेलेलं आहे. थालपीठ थापताना कधीही मध्यभागी थापायचं नाही, पंजाचा वापर करायचा नाही. ह्या टिप्स लक्षात ठेवल्यानं की अतिशय सुंदर थालपीठ थापलं जातं. अशा पद्धतीने आपलं थालपीठ थापलं गेलेलं आहे. हुरडा हिरवा असल्यामुळे पहा हिरवंगार थालपीठ दिसतंय. आता आपण गॅसवर मंद आचेवर तवा ठेवूयात आणि त्यावर झाकण ठेवून ते वाफवायला ठेवूयात. अंदाजे 2.5 ते 3 मिनिटांनी चर्र असा आवाज येतो आणि थालपीठ झालं असल्याची ही एक साईन समजायची. 3 मिनटं झालेली आहेत. चर्र असा आवाज तुम्हीही ऐकला असेल. झाकण उघडून पाहूया. थालपीठ खालच्या बाजूने भाजलं गेलं आहे. उलथण्याने पालथं करताना आता खोलगट भाग खालच्या साईडला आणि उंचवट्याचा भाग वरच्या साईडला धरायचा, म्हणजे थालपीठ पलटवताना त्याला ग्रीप येते. तुम्ही पाहू शकता थालपीठ अगदी सगळीकडनं सहज सुटून येत आहे. थालपीठ पलटी केल्यानंतर उलथण्याने अगदी अलगद प्रेस करूयात आणि अगदी मिनिटभर दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. अशा पद्धतीने आपलं माणिकफूडच्या हुरडा भाजणीचं हुरड्याचं थालपीठ तयार आहे. शुद्ध आणि चवदार, हिरवं दाणेदार. मागवण्यासाठी फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, जरूर मागवून पहा. तोंडी लावायला लोणचं किंवा चटणी आणि ताजं लोणी, त्यावर खूप सारं तूप. सुटलं ना तोंडाला पाणी? अशा युनिक आणि वेगवेगळ्या रेसिपींसाठी ट्राय करा कुक विथ ग्रॅनी. जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.